दरम्यान या निर्णयाआधी ठाकरे सेना आणि मनसेने या निर्णयाचा निषेध केला होता। हिंदीच्या या परीक्षेची कुठलीही गरज नाहीये, सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडू अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली होती। तर हिंदीला विरोध नाही, मराठी प्राथमिक भाषा असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्यांना हिंदी यावीच लागते असा पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला। या परीक्षेची कुठलीही आवश्यकता नाही। आपल्या माध्यमातून मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करीन की अशा प्रकारच्या कुठलीही परीक्षा त्यांनी देऊ नये आणि सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडावा। आणि जर सरकारने या सगळ्यामध्ये जर अनिवार्य केला आणि आताताईपणा केला तर परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल। ज्या पद्धतीने हे काढलेलं आहे याच्या बाकी निश्चितपणे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही उधळून देऊ। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते। कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाही आहे किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे, परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे।